लातूर जिल्ह्यातील अनेक मंडळांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत थेट जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनासमोर जमिनीवर ठिय्या आंदोलन करत जिल्हा कृषी अधीक्षक आणि पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांना चक्क जमिनीवर बसण्यास भाग पाडलं। तर यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने जमिनीवर चाबूक मारून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय। जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात गतवर्षीचा पीक विमा मिळाला नसल्याने पीक विमा कंपन्या काहीतरी काळबेरं करून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप देखील शेतकरी संघटनेनं केला असून तब्बल 1 ते 1.5 तास अधिकारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जमिनीवर बसून राहिले। पीक विम्याबाबतीत योग्य निर्णय न झाल्यास पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा देखील यावेळी शेतकरी संघटनेनं दिलाय। एकमत डिजिटल करिता नितीन बनसोडे, लातूर। त्याच्यामध्ये समजा 10 क्विंटल आलं, एकामध्ये 8 क्विंटल आलं, एकामध्ये 9 क्विंटल आलं, एकामध्ये 4 क्विंटल आलं, सगळ्याची बेरीज करून भागिले 12 करून त्या महसूल मंडळाचं आलेलं या वर्षाचं उत्पादन, हे या वर्षाचं आलेलं उत्पादन झालं। मग आता हे उत्पादन की मागच्या 5 वर्षाच्या उत्पादनाच्या ॲव्हरेजपेक्षा त्याला थ्रेशोल्ड यील्ड म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात, तुम्हाला मराठीमध्ये सांगायचं तर उंबरठा उत्पादन काय असतं? मागच्या 5 वर्षाची ॲव्हरेज, 5 वर्षाची ॲव्हरेज गुणिले 70%, म्हणजे समजा मागच्या 5 वर्षाची आपली ॲव्हरेज आहे 15 क्विंटल 500 ग्रॅम, 15 क्विंटल 500 ग्रॅम प्रति हेक्टर गुणिले जर 70 तुम्ही हे केला, 15 सत्ते 5 म्हणजे 1050 पेक्षा जर कमी आलं या वर्षाचं उत्पादन तरच आपल्याला विमा मिळतो, अन्यथा मिळत नाही। मग या वर्षाची उत्पादनाची आकडेवारी आपली ही जी शासकीय यंत्रणाची गेलेली प्लस सॅटेलाईटवरून आलेल्या उत्पादनाची आकडेवारी त्याला 50% वेटेज आहे आणि आपल्या आकडेवारीला 50% वेटेज आहे। म्हणजे हा आपला 12 प्रयोगाचं ॲव्हरेज आलेलं अधिक सॅटेलाईटने घेतलेलं त्याचं ॲव्हरेज आलं, हे दोन्ही करून डिवाइड बाय 2 करून फायनल काढतात। तसं काढून सध्याला ते 4 मंडळाला लागू झालेलं आहे, अजून त्यांची कारवाई चालू आहे, अजून काही मंडळाला लागू होईल। लातूर जिल्ह्यामध्ये कृषी अधीक्षक कार्यालयाच्या केबिनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं आणि कृषी अधीक्षक लातूरचा त्याला रस्ते खाली बसवलं होतं। विमा कंपनीचे अधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी त्यांना खाली बसवलं होतं आणि चापकानं मारणार होतो, पण न मारता त्यांना चाबूक हात जमिनीवर आपटून त्यांना दहशत घालून विचारलं, लातूर जिल्ह्यामध्ये फक्त 3च मंडळ विमा का आला त्याचं उत्तर द्या। तर त्यांनी म्हणले अनिवार्य बेसिसवर विमा आलेला आहे। ही अनिवार्य बेसिस ही शेतकऱ्याच्या मुळे आलेली आहे, इंग्रजाच्या काळातली अनिवार्य आहे ती, इंग्रजाच्या काळातली। त्या अनिवार्यमुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला विमा मिळत नाही, त्यामुळे ट्रिगर बदला म्हणून आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांना सांगितलं आणि धारेवर धरलं। जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही ठिय्या आंदोलन केलं। त्याच्यामध्ये फक्त एक मंडळ वाढलेलं आहे, जळकोटमध्ये, घोणशीमध्ये हा विमा मंजूर झालेला आहे, एवढे मंडळ वाढलेलं आहे। बाकी 4 मंडळांना लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी विमा मिळालेला नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ढगफुटी सदृश पाऊस पडला होता, एवढा पाऊस पडला होता की लोकांच्या जमिनी होऊन गेल्या, बनमी होऊन गेल्या त्या सोयाबीनच्या, ते फोटो आहेत अजून माझ्याकडे। आणि 18,000 रुपये हेक्टर हा विमा देतो म्हणले होते, त्यांचंही विमा कंपनीने मानलं नाही आणि त्यांचा देखील विचार केला नाही। अशा प्रकारे आम्ही आज आंदोलन पार पडलेलं आहे। येणाऱ्या काळात जर अजून विमा जर नाही मिळाला तर आम्ही कृषी अधीक्षक कार्यालय लातूरचं फोडू आणि ICICI लोंबार्ड कंपनीचं विम्याचं ऑफिस आम्ही फोडू। Thanks for watching Ekmat Digital.